नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते हातामध्ये पिस्तूल घेऊन मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावत असल्याचे दिसत आहे. नाशिकमधील चांदोड परिसरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून 2 आरोपींना अटक केली आहे. मोठं रॅकेट यात सक्रिय असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात 2 चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. गोव्यातील भाजपमधील मंत्री निळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. शिवाय पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नेपाळमध्ये दरड कोसळली आणि प्रवाशांनी भरलेल्या 2 बस नदीत कोसळल्या आहेत. बसमध्ये 63 प्रवासी होते. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश आहे. हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ती पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आईवडिलांनी आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आहे. आमच्याकडे काहीच ठेवले नाही असे आरोप अंशुमन यांच्या वडिलांनी केले आहेत. प्रेम प्रकरणातून चक्क पोलिसावर हल्ला झाल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर आईसह 2 भावांविरोधात चांदणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 भावांना ताब्यात घेतले आहे. वाशिम जिल्ह्यात शेतात फवारणी दरम्यान विजेचा धक्का लागून वडील, मुलगा आणि चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध ब्लॉगर रूपची टाकू हिचा 4थ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स होते. तिच्या मृत्यूने तिच्या फॉलोअर्सलाही मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये चोरट्यांनी चोरी करताना अडथळा ठरू नये म्हणून 12 कुत्र्यांना एकाच वेळी ब्रेडमध्ये विषारी औषध टाकून ठार मारल्याची चिंताजनक घटना घडली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामधील 5 चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली आहेत. चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.